राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसच्या वतीनं आणि राज्य शासनाच्या वतीनं आज राज्याचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांची पहिली जयंती साजरी करण्याचं सर्व कार्यकर्त्यांनी आणि शासनाने केलेलं आहे. या निमित्ताने एक सप्ताह सेवेचा सप्ताह म्हणून साजरा करायचं ठरवलं होतं आणि स्वर्गीय अजितदादांना जे अभिप्रेत होतं अशा सगळ्या कल्पना या सेवा सप्ताहामध्ये घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे. आज राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचाही वाढदिवस आहे आणि म्हणून आम्ही राज्यभर वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिरही आयोजित केलेली आहे. सर्व प्रकारच्या रोगासाठी गरीब रुग्णांना चांगली सेवा मिळावी म्हणून त्याचं आयोजन आपण केलेलं आहे. दादाला जे आवडत होतं वृक्षारोपण, स्वच्छता, वक्तशीरपणा या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव या सेवा सप्ताहामध्ये केलेला आहे आणि सगळ्या राज्यभरामध्ये आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की अशा रीतीनं दादांची जयंती आम्हाला साजरी करावी लागेल. दुर्दैवानं नित्य नवी आमच्यावर आणलेली आहे आणि आज सर्व कार्यकर्त्यांनी दादांचं स्मरण, दादांची आठवणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता तरी दादांच्या जीवनावर एक चांगलं व्याख्यान ठेवून ते पुन्हा एकदा स्मृती जागृत केलेली आहे. त्या अजितदादांच्या पहिल्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करतो आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तर आता बघा, अधिवेशन चालू असताना अशा प्रकारची घटना घडल्यानंतर साहजिकच आहे की ते विरोधी पक्ष एकत्र येईल. पण तुम्ही परवाच खुलासा केलेला होता की नीटची परीक्षा दुसऱ्यांदा आता पूर्ण झालेली आहे, निकाल लागलेला आहे, प्रवेश प्रक्रिया सुरू होईल आणि काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा एनडीएच्या सगळ्या सदस्यांच्या समोर की नीट पेपर ज्यांनी हे केला त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची वाच्यता केलेली आहे आणि त्यामुळे मला वाटते अशा प्रकारच्या परीक्षा चांगल्या पद्धतीने होण्यासाठी ही निश्चितपणे केंद्र सरकार काळजी घेईल. हे बघा, आता विरोधकांना हा एक मुद्दा सापडलेला, त्यामुळे त्याबद्दल जनजागृती करणं, रान उठवणं आणि मला वाटतं त्यांना एवढ्या सगळ्या अंधारात थोडासा एक लुकलुकचा दिवा दिसत असावा, पण मला वाटतं याचा फारसा परिणाम होईल असं मला काय वाटतं. तर आता हे बघा, एका देशाच्या पंतप्रधानांच्या घरासमोर जाऊन असं आंदोलन करणं परवानगी न घेता ते सुद्धा कितपत योग्य आहे. यामुळे आपल्या देशाची बदनामी होती. मला वाटतं लोकसभा हे एक अतिशय उच्च व्यासपीठ आहे की ज्याला हे मध्य मांडता येईल, त्यांना धारीवर धरता येईल. तिथे न जाता रस्त्यावर हे करणं आणि लोकसभेचं विरोधी पक्ष नेतेपद असणं आणि त्याचा फायदा घेऊन एक काम करणं हे मला वाटतं योग्य नाही. याबद्दल सुद्धा काल शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांचे प्रवक्ते शंभूराजे देसाईंनी सुद्धा अशा प्रकारच्या जे वक्तव्य आहे त्याचा त्यांनी इन्कार केला, असं करायला नको होतं. माझे मत आहे की अतिरेकी असं इन्कार विद्यार्थ्यांच्या बद्दल बोलणं हे काही योग्य नाही. मदत नाही. काय झालं की त्यांची अन्नपूर्णा जी जॅगरी प्रकल्प आहे त्याला कर्ज आपण दिलेलं होतं, ती कंपनी आहे आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना तज्ञ संचालक म्हणून घेतलं. त्याबद्दल RBIनं आणि नाबार्डने मुद्दा उपस्थित केला किंवा आमच्याकडे म्हणजे नियम आहे की जो बँकेचा संचालक आहे तो कंपनीचा कोणताही संचालक किंवा हे असता कामा. परंतु हे आधीच कर्ज देऊन झालेलं होतं, त्यांनी नंतर राजीनामा दिला होता. परंतु ते आणि दुसरी गव्हर्नमेंट खाती जे आहेत म्हणजे 10 वर्ष ज्या खात्यावर पैसे राहतात ते पैसे रिझर्व्ह बँकेत पाठवायचे असतात. आता आमच्या बँकेत काय झालं की भावाभावाची भांडणं, अनेक ठिकाणी त्यांनी कोर्टांना आणलेले स्टे
त्यामुळे ते पैसे तसे राहिले होते. ती खाती सिस्टीममध्ये सिस्टीमच्या बाहेर गेलेली होती. तसे एक 3-4 खाती त्याला सापडली. म्हणजे ते भावाभावाच्या भांडण्यामुळं कोर्टानं स्टे दिल्यामुळं ती सिस्टीममध्ये येऊ शकली नव्हती. आणि त्यानंतर आम्ही ते सरळ पैसे त्यांचे रिझर्व्ह बँकेला त्या चौघा 5 जणांचे पाठवले. त्याशिवाय संजय वाघाटगेंनी राजीनामा दिला. मला वाटतं रिझर्व्ह बँक ही अतिशय काटेकोरपणानं बघणारी बँक आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल, एवढ्या गोष्टी बारकाईने ते बघतायत. म्हणजे आणि बँकेचा आमचा वाढणारा व्याप, म्हणजे आमच्या बँकेनं एवढी छोटीशी जरी चूक केली तर ते किती कटाक्ष ठेवतायत याचं एक दर्शन आहे. हा रिझर्व्ह बँकेची चांगली पद्धत आहे. म्हणजे पहिल्यांदा कर्ज आपण ते संचालक होण्यापूर्वी दिलं आणि त्याने राजीनामा दिला. पुन्हा आम्ही त्याला फेरविनंती करणार आहोत. नाही नाही, वार्षिक त्याची तपासणी असते, त्यामध्ये निघाला. नाही, मी काय आजच सकाळी आलो, त्यामुळे मी काय त्यांनी काय वक्तव्य केले त्याची माहिती घेतलेली नाही. त्याबद्दल आमचे गोकुळचे संचालक याबद्दलचा खुलासा करतो. मला वाटते संत बाळूमामा मंदिरामध्ये जे अनेक दिवसापासून ज्या घटना घडत आहेत ते वास्तविक अतिशय क्लेशदायक आहेत, वेदनादायक आहेत. देवाच्या ठिकाणी असं व्हायला नको होतं. आणि म्हणून परवाच मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून या ठिकाणी जसं शिर्डीचं न्यास आहे, जसं सिद्धिविनायकाचं न्यास आहे, तसं न्यास करावं अशी विनंती मी केलेली आहे. आणि त्यावेळेला गोपीचंद पडळकर हे वेगळ्या कामासाठी आले होते. मी त्यांनाही म्हटलं की बाबा तुम्ही याला पाठिंबा द्या, भले तर तुम्ही त्याचा अध्यक्ष व्हा, परंतु याला वेगळा न्यास करण्याची आवश्यकता आहे, वेगळं ट्रस्टी नेमण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं आतापर्यंत झालेल्या सगळ्यांनी अशा प्रकारे बाळूमामाच्या देवालयाच्या कामामध्ये भ्रष्टाचार करणं, अशा प्रकारे गैरकाम करणं योग्य नाही. बाळूमामा त्यांना बघून घे. आता ताबडतोब कारवाई करावी असे दरबार आयोगाने रिपोर्ट दिला, कारवाई होईल. परंतु माझा प्रयत्न आहे की सिद्धिविनायक, शिर्डी, पंढरपूर ट्रस्टसारखं न्यास आपण कायद्यामध्ये बदल करून केला पाहिजे. परवा रामटेकच्या श्रीराम मंदिराचं सुद्धा तशा प्रकारे केलेलं आहे. तर पवार साहेबांची आणि देशाचे प्रधान नरेंद्र मोदी साहेबांची भेट कशासाठी होती, मी आत्ताच व्यासपीठावर मला फोटो दाखवल्यानंतर कळालं. आता त्यामध्ये कशासाठी ते भेटते मला माहिती नाही. परंतु पवार साहेबांना लोकसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने ज्या ज्या वेळेला जातात त्यावेळेला भेटून देशाचे प्रश्न त्याच्याजवळ मांडण्याची त्याची पहिल्यापासूनची पद्धत राहील. आणि मला वाटतं त्यासाठी त्यांची भेट असेल आणि बाकी जी काय भेट असेल ते लगेच कळेल आपल्याला काय. परंतु राजकीय यामध्ये आहे की नाही याची काय मला माहिती नाही. आता साहेबांची तब्येत बघतात त्या सातत्याने त्या साहेबांच्यावर असतात, त्यामुळे ते गेले असतील. तुम्ही आज एक असा फोटो बघितला की ते ऑफिसमध्ये पाऊल ठेवताना मोदी साहेब स्वतः जाऊन त्याला हाताला धरून त्यांनी आणलेला आहे. ते साहेबांची तब्येत ही थोडीशी नाजूक आहे, आम्ही अनेक वेळा पाहिलेलं आहे. त्यांची काय मला माहिती काय असेल तर साहेब स्पष्टपणानं ते सांगतील. एका बाजूला सगळे भेट ते आता इंडियामध्ये सगळे एकत्र आहेत. आज ते दिल्लीत जाणार होते, ते भेटले असतील.